काकू, मी दिगू शेट आणि माणिकताईंची वरात वाजत गाजत जाताना बघितली. तिथं तुळसा बी होती. तुळसा रडल्यासारखी दिसत होती. रडणारच ना. म्हणजे अगं तिला राब राब राबवतात आणि तिला फार उत्साह आहे ना. तुम्ही सुभेदारांच्या वाड्यावर नाही गेलात? मी कसली जाते, माझी समाधी ना या चूल घरातच. मला कोण आहे का इथे मदतीला? ती सकू. सखूताई मदतीला असतात? अगं आधी सकू होती ना माझ्या मदतीला. कामासाठी ती पळायची. हो, पण तिनं गुण उधळले. आता हे तुळसा सकूच आहे. काय? अगं म्हणजे ही तुळसा मला सकू सारखी मदत करते ना. आणि आता माणिक आणि जाऊबाई त्यांच्या सेवेमध्ये ती धावते. बरं माझ्या एकटीवरच आहे. काय करणार ग मी? त्या सखूबद्दल काही बरं वाईट कळलं का? नाही म्हणजे दिगू शेटनी दुसरं लग्न केलं म्हणून. किती प्रश्न विचारतेस हा? सखू गेली, मेली ती. तिचं नाव जरी घेतलं ना तरी छातीत धडधडायला होतं ग माझ्या. मला तर वेगळीच चिंता आहे. ही माणिक माझ्या मानेवर येऊन बसली तर या राम रगाड्यातून कधी सुटका होणार ग बाई माझी? ती तुळसाच आहे. काकू तर सखूला खूप घाबरायच्या. म्हणजे ही नक्कीच सखू नसणार. उखाण्यात सांगते ऐका. अखेर सखूची सावली झाली दूर. अखेर सखूची सावली झाली दूर. माणिक भरतार दिगंबर रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा सिंदूर. वा वा वा, छान छान. सावकार घ्या ना. अगं दे 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 मला दे. सुभेदारांकडे झाड साईचं भरपूर सुकामेवा घातलेलं अमृततुल्य केशर दूध असतं. अगदी 2-4 पेले रिचवता येतात सहज. अगे तू कुठे चाललीस? गुपचूप आत जाऊन दूध प्यायचंय का? आवरट मांजर मेली. चल बाबाजी महाराजांना वारा घाल. ये. समद पुरं झालं. फक्त एक कमी आहे. काय कमी आहे? सुभेदारांच्या या वैभवाला वचनभंगाचं ठिगाळ शोभत नाही. बाबाजी महाराज काही चुकलं असेल तर क्षमा करा. मी तर आपला दास आहे. आदेश करा. दिलेलं सबूत जर ध्यानात राहत नसेल तर सबूत द्यायचं नाही सुभेदार. माणिकचं दिगूशी लगीन लागल
तवा मी 100 सुवर्ण मोहरा देईन असं सुभेदार म्हणाले होते.